वैभव विचार करू लागला, माझे एवढे पदार्थ जर खाल्ले तर पोटात भांडणं तर लागायची नाही. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी दूध काढायला बैलाला सोडलं मॉर्निंग वॉकला, तर बैल एक पाय टेकवीच नाही गेला. काय झालं की तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या मागं उठलं की रोज नवीन लपडा असते काहीतरी. जाऊ द्या म्हणलं, होईल काहीतरी. घरी आलो, आंघोळ केली, मग आलो बघा देवाला. सकाळी सकाळी गोकुळनाथ मंदिरामध्ये आले की कसं फ्रेश वाटते बरं का. इकडं गंभीर विषयावर चर्चा चालू होती बघा, कृष्णाभाई आणि राजभाऊची. पाऊस काऊन पडणं म्हणून. मग आमचा भंडारा ग्रुपचा मेंबर भेटला बघा, कल्याण गरुड. त्याला दोन गोष्टी बोलल्या, दवाखान्यात गेलो. दवाखान्यात काही सर आले नव्हते. मग जाऊ द्या, नेरी करून आलो बघा शेताकडं. बघूत म्हणलं, पुन्हा मुक्का मार लागला काय की गुडघ्याला बैलाच्या. दुपारची चारा पाणी केली बैलाची याची, आणि मग आलो बघा गोकुळनाथ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये. कारण इथं आली होती बघा दिंडी. ही दिंडी आली बघा बपोली मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथून. आता ही इथं जेवणाचा कार्यक्रम होता इथं, त्याच्यानं आलतो बघा मी. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे गावातले दिसत असतात जेवताना. तुम्ही काय वारकरी हुडकू नका, कारण मला शेतातून यायला उशीर झाला, तर वारकऱ्याची जेवणं झाली होती. मग त्याच्या काही शूट घेणं झालं नाही. मग गावातल्या याच्यात घेऊ म्हणलं, जाऊ द्या. ही काय इकडे सरपंच साहेब, राजभाऊ मस्त लगे जेवणं केली. मग आम्ही पण एकंदरीत सगळा कार्यक्रम मस्त झाला बरं का. स्वयंपाक बी एक नंबर झाला होता. मग काय जेवण हे झालं. दुपारच्या शिफ्टमध्ये आलो बघा शेताकडं, तर रुबीला सोडलं, तर रुबी लागली बघा लोळायलाच. लई आळस आलता काय की तिला, मस्त लगे लोळू लागली गवतावर. मग काय सांच्यापरी काढलं बघा दूध हे मस्त लगे. मग संध्याकाळच्या वाकला सोडलं बघा बैलाला. मग बैल तर चांगला चलू लागला, पाय टेकू लागला नसतं नंबर 1 मध्ये. म्हणलं काहीच नाही काम पडलं दवाखान्या फेवाखान्याचं. देवतारी त्याला कोण मारी म्हणलं. चला जाऊ द्या, मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.